नक्कीच राहुल, आपण मध्ये नरेश बघतायत, नरेश भोईर, मात्र त्यांनी संपर्क साधला नाही आपल्यासोबत. नक्कीच यापुढे साधतील. गोलंदाज आहे प्रताप. तर सेकंडला फलंदाज आपण बघतोय हर्षद चौधरी. तर सेकंडला फलंदाज दिनेश. यावेळेस मात्र हर्षदच्या दोन्ही पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर देवीच्या पाड्याचे राजू म्हात्रे यांचाही सत्कार होईल. अरुण भोईर यांना विनंती होतो की राजू म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. पहिला षटकाराने आगाज करतोय हर्षद, कारण की मागच्या सामन्यात सुद्धा हर्षदने षटकाराने खातं उघडलं होतं खंबाळपाडा संघाविरुद्ध आणि 30 इनिंग आपली कंटिन्यू करतो मी म्हणे हर्षद. ड्रिक्स आता मात्र येणार नाहीये, कारण की आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. सामना आजच्या दिवसात राहिला तो म्हणजे आयन 11 दिगोडे वर्सेस तुर्बे. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. या दरम्यान जुडोमीचे सदाशिव पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालं आमच्या व्यासपीठावर आणि राजू म्हात्रे यांचा इथे सत्कार केला होतोय अरुण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. प्रताप. यावेळेस मात्र हर्षद नक्की काढले चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चौकार आहे बघा. चांगला प्रयत्न केला होता ओमकार पाटीलने. आमचे आयोजक तिथे आहेत, योग्य निर्णय मिळेल आपल्याला. बाळाशेठ म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व बघा. झेलचा प्रयत्न चांगला केला होता ओमकार पाटीलने, मात्र ओमकार पाटीलला यश संपादन होत नाहीये मी म्हणेन. 4 ने धावसंख्या वाढती, धावसंख्या देती 10 धावा. 2 धावा वाचल्यात मी म्हणेल ओमकारने आपल्या संघाटी. प्रताप. यावेळेस माझा चेंडू खेळून करतोय मिड ऑफ रिजन मधून. ओमकार पाटील चेंडू मागे बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण ओमकार पाटीलचा. पुन्हा एकदा 2 धावा वाचवल्यात आपल्या संघाने ओमकार पाटीलने. ओमकार पाटीलने आतापर्यंत 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढते, धावसंख्या 12, कारण की आपण आयन 11 कामोडे संघ आज वाकलनच्या मैदानात सुद्धा त्याने आपला सहभाग नोंदवलाय. त्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 16. अजूनही पॉवर प्ले मधला एक चेंडू शिल्लक आहे बघा. प्रतापने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. प्रतापने 16 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओमकार पाटील चेंडू खाली येते बघा. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेक. षटक समाप्त होतोय. प्रतापने पहिल्या षटकात धावा दिल्यात, त्यात 17 धावा खर्च केल्यात प्रतापने. प्रेमनाथ मोरबी संघाचा गोलंदाज प्रतापने तब्बल 17 धावा खर्च केल्या आहेत. बघा प्रतापने तब्बल 17 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. बघा मुरबी संघ जास्त आपण वेळ लावाल तुम्हालाच फलंदाजी नंतर करायची आहे, कारण की अंधार होतोय. बघा आजच्या दिवसात एक सामना राहिला तो म्हणजे आयन 11 दिगोडे वर्सेस तुर्बे असा सामना राहिलेला आहे. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा खर्च केल्या आहेत. रायगडच्या मॅच झाल्याच तुमच्या सेकंड राऊंड 4 रायगड मॅच सेकंड राऊंडला 4च ओव्हर असतात. दुसरं षटक येतोय गोलंदाज रोशन पाटील. प्रेमनाथ मुरबी संघाकडनं आपण बघतोय गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज रोशन पाटील मोठागाव वेंडकडनं. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा खर्च केल्या आहेत. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये.
निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज आपण बघतोय रोशन पाडेल. प्रतापने पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना, मात्र रोशनने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. प्रतापच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, मात्र रोशनने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. यावेळी मात्र चेंडूला हलक्या हाताने खेळून काढतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद होते. ते पहिला आदराव बसतोय या दापोडे संघाला. फलंदाज वा फलंदाज धावचीत होते. दिनेश पाटील धावचीत होतोय. धावसंख्या 18 झाली. धावसंख्या 18. यावेळी मात्र चेंडू हलक्या हाताने खेळ काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र एक धाव मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय प्रितेश, स्वतः संघ नायक दापोडे संघाचा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 19. बघा दुसरं षटक मार्गदर्शन. धावसंख्या 19. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. धावसंख्या 19. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. एकेरी दुहेरी धावा केंद्रित करतोय ते म्हणजे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 20. दापोडे संघाची धावसंख्या 20. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या या षटकात मात्र धावांवरती रोख लावले मिळेल गोलंदाज रोशन पाटीलने. रोशन मोठा वेन कडनं राईट ब्राऊन द विकेट. मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न पंच वाईट चिकून करतायत. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 21 धावा धावपलकावरती दापोडे संघाच्या. नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रेमनाथ मोरबी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं दापोडे संघाला. दापोडे संघाची धावसंख्या 21. यावेळी मात्र क्रॉस लाईन खेळून काढतोय चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 27 धावा धावपलकावरती. दापोडे संघाची धावसंख्या 27. 1 टू गो. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेचं. धावसंख्या 27. गोलंदाज रोशन मोठा वेन कडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. षटक समाप्त. 2 षटकात तब्बल 31 धावा कुठल्या आहेत. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 31. पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल 31 धावा कुठल्या आहेत. चला सामना सुरू करायचा. किरण शिंदे. दोन षटकात तब्बल 31 धावा कुठल्या. तिसरं षटक येतो गोलंदाज नरेश भोईर. प्रेमनाथ मुरबी संघाचा गोलंदाज नरेश भोईर. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. शाखेला फलंदाज प्रितेश. मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शाखेला फलंदाज म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रितेश, स्वतः संघ नाही गे. तर 9 सेकंडला फलंदाज हर्षद चौधरी. मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रबल होतोय. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 32.
धावसंख्या 32 धावा आपण बघतोय धावपलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नरेश भोईर प्रेमनाथ मुरबी संघाकडनं. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतोय, चेंडू ट्रबल होतोय. यावेळेस मात्र थोडीशी मिस स्पीड होते आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 36. नरेश यावेळेस मात्र स्लोअर वन चेंडू होता, चेंडूला फिरकवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दे एकने वाढते, धावसंख्या दे 37. 37 धावा धावपलकावरती. दापोडे संघाच्या तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 37. मिसफील्ड झाली आपण म्हणजे 4 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या मी म्हणेन दापोडे संघाला. यावेळेस मात्र प्रितेशने घेऊन काढला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 43. धावसंख्या 43. सर चेंडू द्यायचे नवीन. धावसंख्या 43. 1 टू गो. ड्रिंक्स आता येणार नाहीये. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दापोडे संघाचे 49. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. कमोडी संघाने 2 सामने जिंकलेत. यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकेल. कमोडी संघ सुद्धा आपण आजच्या दिवसात नाईट स्पर्धेमध्ये बघणार आहोत वाकलांच्या मैदानात. धावसंख्या 49. ड्रिंक्स मात्र येणार नाही, लक्षात घ्या. चौथं षटक घेतो गोलंदाज विकी पाटील. धावसंख्या 49. धावसंख्या 49. यावेळेस मात्र चेंडू सर्वांनी दिलोय, हलक्या दर खेळ करतोय, चेंडू ट्रबल होतोय. महेश दळवी येते चेंडू खाली. 1 धाव येते. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 50 कंप्लीट. 50 धावा दापोडे संघाच्या पूर्ण होत आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या उभारली मी म्हणे दापोडे संघाने. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण बघतोय राजन सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये विकी. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता, पायचीचा अपील केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र 1 धाव मिळते. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 51. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. आमचे मेन पंच कुणाल म्हात्रे आणि स्केलचे पंच किरण शिंदे. लगेच पंचांनी खून केली बघा लेगबाईची. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धाव पूर्ण होते, 3री धाव पूर्ण होते का?
आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 54. चौथं षटक मार्गस्थ आहे. 54 धावा आपण बघतोय धावपळकावर. चला फास्ट खेळायचंय कारण की मुरबी संघाला शेवटच्या सत्रात फलंदाजी करायची आहे. धावसंख्या कारण की अंधार लवकर होतोय बघा. धावसंख्या 54. विकी यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव मिळते. दुसऱ्यांदा संधी आली होती डायरेक्ट हिटची विकी पाटीलला. मात्र एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 55. या षटकात मात्र धावांवरती रोख लावते गोलंदाज विकी पाटील. मोठागाव एंडगड्डा. सेकंड फलंदाज हर्षद चौधरी. बघा 2 सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली. आता मात्र हर्षद वैयक्तिक 33 धावांवरती 37 धावांवरती घेतोय. 14 चेंडूमध्ये 37 धावा केल्यात हर्षदने. हर्षद चौधरी एक चांगला फलंदाज आहे या दापोडे संघाचा. विकी यावेळेस मात्र बघा बुद्धीचा वापर केला. हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडू ट्रबल होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 57. 1 टू गो. धावसंख्या 57. गोलंदाज विकी मोठागाव कडनं. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रबल होतोय. थर्ड मॅन रिझन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा पूर्ण होत आहेत बघा. 1 धाव वाचवली आपल्या संघाची क्षेत्ररक्षण. 3 धावा पूर्ण होत आहेत. षटक समाप्त होतोय. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीत 60 धावा कुठल्यात बघा. दापोडे संघाने 60 धावा कुठल्या 4 षटकामध्ये. 15च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत या दापोडे संघाने. दापोडे संघाने 40 16 चेंडूमध्ये 42 धावांवरती खेळतोय हर्षद चौधरी. बघा अप्रतिम फलंदाजी केली हर्षदने. तुमचे सुशील पाटीलचे चावी हरवले बाईकची. जर कोणा प्रेक्षक वर्गाला चला भेटली योगेश असेल- या लवकर. कोणाला भेटली असेल तर संपर्क साधा आमच्याशी. सुशील पाटील आमचे डायगर यांची चावी हरवले बाईकची. कोणाला भेटली असेल तर आमचे संपर्क साधा लगेच. बॅक टू क्रिकेट नितीन कान. 60 धावा झाल्या. शेवटचा षटक घेतो गोलंदाज नरेश. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. आता मात्र फलंदाज बाद होते बघा. हर्षद बाद होते. वैयक्तिक 42 धावांवरती. राजन येतोय. धावसंख्या ती 60. बघा हर्षद चौधरी आपण 2 सामन्यात तब्बल 77 धावा कुठल्या आहेत. चांगली फलंदाजी. यावेळेस मात्र गती परिवर्तन. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. सारे धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 66 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 72. 72 धावा धावपलकावरती. बघा प्रितेश पाटील वय वर्ष 17 परंतु अप्रतिम फलंदाजी दाखवली प्रितेश पाटीलने. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. सलग 3रा षटकार. नरेश भोईरचं स्वागत केलं मी म्हणेन.
एकविराईची कहाणी दैवताची हाय पुराणी माझ्या एकविराईचं गाव. त्यांना डीजे धावसंख्या 6 ने वरती धावसंख्या ते 78. बघा फलंदाज प्रितेश पाटील आपण बघतोय वय वर्ष 17, मात्र लंगडी खेळण्यासाठी नेपाळला सुद्धा जाऊन आलेत इंडियासाठी. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओमकार पाटील चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय ओमकार पाटीलचं. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 79. बघा भारतीय संघामध्ये लंगडी खेळण्यासाठी सुद्धा गेले होते नेपाळला फलंदाज प्रितेश पाटील आणि फायनल सुद्धा मारली होती. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकी पाटील झेल खाली, झेल जमिनीला दान. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढतात, धावसंख्या होती 81 आणि 82 धावांचं लक्ष मुरबी संघासमोर. चला दापोली संघ लगेच क्षेत्ररक्षण लावा आपण. 2 गडी बाद 81 धावा केल्यात बघा. अप्रतिम फलंदाजी केली आहे. 81 धावा कुठल्यात आणि 82 धावांचं लक्ष आहे. प्रितेश पाटीलने आपण म्हणजे 9 चेंडू मध्ये 32 धावा केल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी दाखवली प्रितेश पाटीलने. आपण म्हणजे वय वर्ष मी म्हणेन 17. नक्कीच नेपाळला सुद्धा जाऊन लय खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या आगरी समाजासाठी. अप्रतिम फलंदाजी केली आहे प्रितेशने. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा दापोडे संघ. हर्षद जरा सहकार्य करायचं हर्षद. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच फलंदाज पाठवा. मोरबी संघ 81 धावा केल्यात आणि 82 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या सत्रामध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. बघा सुशील पाटील यांच्या गाडीची चावी हरवली आहे. जरा कोणाला भेटली असेल तर हाना. नक्कीच सुशील पाटील यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक सुद्धा दिलं जाईल चावी घेऊन आले तर. फक्त 500 रुपये. तिसरा आपण समजा लगेच सुरू करूया. थँक्यू नितीन खान. दोन आघाडीच्या मैदानावरती यावेळेस सज्ज होत आहेत. एका बाजूला विद्यार्थी ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला मैदानावरती नरेश. फलंदाज राजन. पहिला पीम षटकामध्ये ट्राय केला फलंदाज ओमकार पाटील. हा पहिला चेंडू मात्र ऑनसाइड घेऊन काढला आहे. चेंडू जातो यावेळेस मिड विकेट समोर चूक होतोय. क्षेत्ररक्षक दिनेश होते तोपर्यंत 2 धावा येतात. विचार जर केला तर धावांचं श्रीगणेश धावांचं मात्र अकाउंट ओपन केलंय ओमकार पाटीलने. धावसंख्या दाबालकावरती 2 धावा येतात. तब्बल जर विचार जर केला तर 82 धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस प्रेमनाथ मोरबी संघाला. राजन हा चेंडू पॅडवरती आदळलाय. पंचांनी अपील उचलून लावली आहे. सगळं काय ठीकठाक होता मात्र फलंदाज बाद ओमकार पाटील. बॅक टू पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज विकी पाटील, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वन डाऊनचा फलंदाज मैदानावरती ओमकार पाटील बाद झाला. भरपूर अपेक्षा होती ओमकार भरपूर चांगलं क्रिकेट दाखवेल अशी अपेक्षा बाहेर होती आपल्या संघाने, तर यावेळेस आपल्या संघ नाराज करतोय. तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती बंटी पाटील, विकी पाटील माफ करा, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. तर धावसंख्या दाबालकावरती 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक विचार जर केला तर मार्गस्थ ते पहिला राजनच्या माध्यमातून. थँक्यू. नक्कीच आमचे शेठ एंडी पाटील यांचा आम्हाला कॉल येऊन गेला. समीर, आपली स्पर्धा त्यांना खूप आवडली आहे. शेठ एंडी पाटील बुरदुल चेक जबरदस्त क्रिकेटचे चाहते, नक्कीच नाईट मध्ये सुद्धा या स्पर्धेबद्दल बोलत होत्या. आम्हाला एंडी पाटील शुभेच्छा आपल्या स्पर्धेला. थँक्यू एंडी पाटील. हा चेंडू अनसाईडला क्लिक केला आहे. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना. तर नवीन फलंदाज मैदानावरती जातो यावेळेस रोशन पाटील. शेठ एंडी पाटील यांचं सुद्धा आम्हाला कॉल येऊन गेले की स्पर्धा त्यांना खूप आवडली आहे. पण हा चेंडू विकेट घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू झोनला चांगला क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. तर यावेळेस मैदानामध्ये नरेश आणि मैदानामध्ये रोशन पाटील हे चांगलं क्रिकेट दाखवते. दुसऱ्या बाजूला राजेंद्र पाटीलच्या माध्यमातून, राजेंद्र पाटील चांगलं नाव वाटतं, राजेंद्र पाटीलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. राजेंद्र पाटील ची 2 नाव आहेत. जवळचे व्यक्तिमत्व आमचे जितू मात्रे यांचे. चेंडू अनसाईडला क्लिक केला आहे. चुनला घेऊन राहतो लॉंगनला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत फक्त सिंगल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 4 धावा दाबालकावरती पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. सर्वेला आपण कमी मैदानावरती लवकरात लवकर दापोटे संघ आपण लवकरात लवकर क्षेत्रशेड लावून घ्या आणि आपण सामना लगेच सुरू करू. मैदानावरती आपल्याकडे वेळ कमी असेल. आजच्या दिवसामध्ये निकिता 8 सामने आपण कव्हर केले. स्पर्धा थोडीशी भरपूर उशिरा सुरू झाली. 10:15 मी ते माझ्या पहिला चेंडू पडला. ज्यावेळेस मात्र आपल्या वेगवेगळ्या संघ होते जितू, त्यावेळेस मात्र 8:30 किंवा 8:45 च्या दरम्यान आपण चेंडू फेकला गेला पहिला. सर आपण जर वेग कमी मैदानावर होती यावेळेस गोंधळ सजीव गोंधळच्या बरोबरती दीनानाथ स्ट्रायकरला फलंदाज यावेळेस सज्ज होतात. रोशन हा चेंडू करा फेकला पिटकावून दिला. मिस टायमिंग शॉट आहे. शेल बाद, फलंदाज बाद. रितेशने आपल्या कामाला चोखपणे बजावलाय. अजून तर फलंदाज जुने होते सातत्याने आत्मविश्वास गमावलाय मुरबी संघाने. शमनुबी संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. परत होतं मानकुली संघाला. तर यावेळेस भिवंडी परिसरातील दापोडे संघ मात्र यावेळेस छाप सोडतोय. नवीन फलंदाज मैदानावरती मुकेश ठाकूर. हा चेंडू अनसाईडला घेऊन काढला आहे. जबरदस्त शॉट क्षेत्ररक्षक होते. ते चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक होते. राजनच्या माध्यमातून फलंदाज बाद.
हॅट्रिक बॉल असणार आहे कारण सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती दीनानाथ जबरदस्त क्रिकेट ब्लॅक बॅक बॅक फुटला पूर्णपणे प्रेमनाथ मुरबी संघ अंतिम सामनाच्या दिवसात भरपूर संघांचे प्रेक्षक वगैरे अजूनही मैदानावरती तो सामना एन्जॉय करतायत हा चेंडू विकेट फक्त दिशा दिली लॉंग लेग झोन मधून आउटफील्ड पास आहे शुरू वन बॉल बॉल्स अंदर होप चौकार डीजे चेंडू दरम्यान प्रयत्न होता मिस टायमिंग शॉट जवळ कोणच नाहीये तोपर्यंत येतील डीप पॉइंटला शेवटची फील्ड होती तोपर्यंत फक्त सिंगल धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 9 धावा 9 धावा दाबालकावरती येत आहेत चेंडू मध्ये आपण थोडस वापर केला चेंडू मध्ये क्लिक केलाय तोपर्यंत चेंडूची फील्ड होते फक्त सिंगल धावसंख्या दाबालकावरती डबल डिजिट मध्ये डबल फिगर मध्ये धावसंख्या दाबालकावरती 10 धावा चेंडू क्रॉस घ्यायचा प्रयत्न होता यावेळेस प्रयत्न पर्यंत फर्स्ट लाय सध्या गोलंदाजी चांगली होती मैदानावरती षटक क्रमांक यावेळेस संपलाय दुसरा आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 10 धावा 1-0 समजा वेळ कमी कमी होती दापोडे संघ प्लीज फास्ट पण लवकर खेळायचं आहे तर फक्त 10 धावा दाबालकावरती तोपर्यंत येत आहेत अजून जिंकण्यासाठी तब्बल 72 धावेची गरज आहे 18 चेंडू 72 धावेची गरज सर्व सामना लगेच सुरू करूया तो गोंधळ सेकंड मिनिट मध्ये राजेंद्र चेंडू दरम्यान झील मात्र सोडलाय कोड्यामध्ये संधी होती मग तिथं क्षेत्ररक्षण करणं भरपूर अवघड असतं चेंडू टाकायचं आणि त्याच्यात क्षेत्ररक्षण करणं अवघड असतं सोपं नसतं ते काम तोपर्यंत मुकेश राठोडचा पत्ता जोल सोडलाय धावसंख्या दाबालक होती फक्त 11 धावा आजचा चौथा दिवस स्पर्धेचा भरपूर संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने आमचे मान्यवर त्याच्यानंतर आमचे जीटीसीचे सर्व मेंबर सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय चेंडू घेऊन काढला चेंडूची फील्ड होती मिडन झोनला तोपर्यंत फक्त सिंगल क्रिकेटचा मादक सौंदर्य चेंडू मात्र विचार कार्पेटच्या माध्यमातून गेला होता तोपर्यंत फक्त सिंगल ताईर पडेल बघितलं गेलं तर ओव्याचे समालोचक त्यांनी सुद्धा खूप शुभेच्छा दिल्या होत्या या स्पर्धेला चेंडू पंच लाईन बघती लाईन चुकीची आहे चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर स्वेर चेंडू धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 13 दाबालकावरती चेंडू या दरम्यान साईडला घेऊन काढलाय चेंडूची फील्ड त्यात ब्लांगला तोपर्यंत सिंगल कंप्लीट फक्त सिंगल येते कौतुक केले पाहिजे राजेंद्र पाटीलचा जबरदस्त क्रिकेट राजेंद्र पाटील अतिशय चांगलं क्रिकेट एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती दापोडे संघाचे दापोडे विपक्ष मुरबी प्रेमात मुरबी तब्बल 81 धावा कोटल्या आणि 82 धावाचा पाठक असताना बॅकफुटला पूर्णपणे हा चेंडू क्रॉस द लाईन घ्यायचा प्रयत्न पंच लाईन चुकीची चेंडू मध्ये डाव्या स्टिकच्या बाहेर स्वेर चेंडू धावसंख्या दाबालकावरती 15 धावा 15 फक्त 15 धावा दाबालकावरती हा चेंडू दरम्यान भिडकावून दिला आहे षटकार
क्या बात आहे. संगीत डीजे माथुरच्या माध्यमातून शांताबाईचं संगीत सातत्याने मी जरा शांताबाईचं संगीत आपण ऐकलं. त्याच्यानंतर शांतारा मला मार्केटमध्ये, त्याच्यानंतर मात्र शांताबाई मेली असं सुद्धा संगीत आपण सातत्याने जे वेगळे वेगळे संगीत सध्याच्या मात्र प्रेक्षकांच्या आवडतेचं संगीत म्हणजे बाई वाड्यावर या. अतिशय प्रेक्षकांचा तर भरपूर मन जिंकले त्या संगीताने. न्यू पुए धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत. विचार केला तर 21 धावा दाबालकावरती स्कोरमधून 21. षटक क्रमांक 30 मार्गाचे गोलंदाज राजन पाटील. वसई मात्र यावेळेस हा रूट हा चेंडू मध्ये दरम्यान मिस टायमिंग शॉट आहे. चील मध्ये शेवटची मुलं सोडली आहे. थोडासा आड होता जेट. डीप कव्हरला सचिन चूक करतोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत. 23 धावा दाबालकावरती. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण भरपूर षटकार चौकार बघितले. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये षटकारामध्ये दुष्काळ पडला, कारण सातत्याने कमी धावसंख्या आतापर्यंत उभारण्याचा प्रयत्न होतोय. मुंबई संघाच्या माध्यमातून प्लस पॉईंट ओमकार वाढील. भरपूर लवकर बाद झाले. या दरम्यान चूक होती. छोटा तोपर्यंत धाव येणार नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 23 धावा दाबालकावरती. 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. 2 स्पेल पैकी राजन पाटीलने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. सेकंड स्पेलमध्ये तब्बल धावा खर्च केल्या 13 आणि बघित 13 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर दिनानाथचं कौतुक केलं पाहिजे. दिनानाथने फक्त 6 धावा खर्च केल्या. उर्वरित 12 षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे अजूनही. सध्या आपण फास्ट खेळायचा, लवकर खेळायचा. आपण जरा फास्ट घ्या. धावसंख्या दाबालकावरती 23 धावा येतात. अजून 59 धावेची गरज आहे. 12 चेंडू 59 धावेची. जरा पण लवकर दापोली संघ जरा सहकार्य करा. लवकरात लवकर खेळायचं जरा. गेम आपण लवकरात लवकर. आपल्याकडे फक्त उर्वरित 8 मिनिटं शिल्लक आहेत. 8 मिनिटांमध्ये आपल्याला षटक हे 4 फेक ना, हे 2 उर्वरित षटक फेकणार अनिवार्य असणार आहे. गोलंदाजपती गोलंदाज हर्षद चौधरी. बिग नेम हर्षद चौधरी. हा चेंडू दरम्यान लोवर फुट फक्त दिशा दिली आहे. बॅकफुट पासून मधून आउटफील्ड पास आहे. जवळपास कोणच नाहीये. फरार चौकार. कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. क्या बात आहे. चांगलं संगीत आहे डीजे मास्टरच्या माध्यमातून. डबल माइंडिंग संगीत मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, कारण का डबल माइंडिंग संगीत सातत्याने भरपूर फेमस. हा चेंडू रिवर्स मध्ये घेऊन काढलाय. फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त क्रिकेट. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या दाबालक 31 धावा येत आहेत. 12 चेंडू तब्बल 59 धावेची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार अजूनही मात्र जिंकण्यासाठी 51 धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि 51 धावेची गरज आहे. दरम्यान फलंदाज बाद. हेष्टा उद्ध्वस्त मुकेश ठाकूर. बॅक टू पॅव्हिलियन. डीजे हा चेंडू रिवर्स घ्यायचा प्रयत्न होता. दरम्यान विचार जर केला तर कीपर बीट. यावेळी चेंडू शिल्लक असणार अंतिम. पण लवकर घ्या. फक्त उर्वरित आपल्याकडे 3.5 मिनिटं शिल्लक आहेत. दापोली संघाचा पण दखल घ्या. हा चेंडू घेऊन काढला ऑन साइडला. क्षेत्रक्षय सज्ज आहे. जेल सोडलाय.
या दरम्यान सातत्याने पिछे जरा डॉट बॉल जास्त जास्त चला आपण जरा वेळ कमी आपल्याकडे फक्त 3 मिनिटं बाकी असतील दापोटे संघ तर 3 मिनिटांमध्ये 6 चेंडू फेकणे अनिवार्य असेल फक्त अंतिम षटक अपचूरता बाकी आहे कारण सातत्याने विचार केला जरा सामन्यामध्ये मजा निघून गेले सामन्यामध्ये रस्से मत निघून गेले सातत्याने चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण बघितले जरा दापोटे संघाच्या माध्यमातून तर नक्की शुभेच्छा मात्र तुम्हाला मोरबी संघ शुभेच्छा नक्कीच नाईट साठी की तिकडे आपल्याला तरी मध्ये जायचं तर तो वेळ जर संपला तर आपल्याला मुक्काम करावा लागेल दापोटे संघ या अनुषंगाने पण थोडस फास्ट घ्या हरकत नाही आपण आम्ही राणीच पण शो करू शकू हा चेंडू ऑनसाइड विकेट काढून दिला मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक जेल खाली फलंदाज बाद थँक्यू डीजे आमचे राजेंद्र पाटील आमचे नक्कीच नात्याने आमचे भाऊजी लागतात विचार जर केला तर आपल्या समाजामध्ये भाऊजींचा मात्र जावयांचा भरपूर मान असतो मात्र तोच पण मानधन तर चला आपण लवकर सामना खेळायचा जरा फास्ट घ्या प्लीज दापोटे संघ फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये रितेश माशेनो सप्लायने घेऊन काढा फक्त दिशा दिरी शेडूला चुनीची फील्ड होते दीपक पवार मध्ये फक्त सिंगल कंप्लीट धावसंख्या दाबालकावरती 33 धावा दाबालकावरती 33 तर उद्याचा आणि परवाचा दिवस म्हणजे जरा जे राहिलेले सामने जे संघ क्वालिफाय झालेत पुढे मात्र सरसवल्यात ते सामने आपल्याला उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस असणार अंतिम दिवस असणार आहे ही स्पर्धा आपण भरपूर मोठी स्पर्धा एमबी ट्रॉफी 2017 मास्टर सचिन रमेश तेंडुलकर अशी स्पर्धा आपण बघतोय तब्बल 6 दिवसाचा कालावधी आणि चौथा दिवसाचा अंतिम सामना काही चेंडू शिल्लक आहेत चेंडू बघितले तर पुलक्याचा प्रयत्न होता टायमिंग शॉट आहे चेंडू येतोय मिड विकेट चेंडूची फील्ड होते तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट धावसंख्या दाबालकावरती येतात आता मात्र 35 धावा दाबालकावरती चेंडू मात्र शिल्लक आहेत त्या दरम्यान 3 चेंडू शिल्लक आहेत आणि तुमचे मात्र उर्वरित 2 मिनिटं बाकी आहेत दापोटे संघ शपथ दखल घ्या हा चेंडू दरम्यान मध्ये होता अजिबात आत्मविश्वास नाहीये आत्मविश्वास फलंदाजी मात्र होत नाहीये फक्त यावेळेस 2 चेंडू फेकायचे औपचारिकता फक्त बाकी आहे इथं मात्र सामना मात्र जिंकू शकणार नाही मंदिरामध्ये मुरबी संघ हा चेंडू भिडकावून दिला ऑन साईडला मिस टायमिंग शॉट शेताच्या जेल खाली फलंदाज बाद थांबायचं तिकडे फलंदाज शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे सामना मात्र यावेळेस संपलाय षटकाराला मात्र षटकारला अर्थ नाहीये मात्र करून गेलेला पहिला पाऊस आणि सामना संपल्याच्या नंतर आले षटकार केवळ फक्त दुष्काळामध्ये जी गिनती असते सामना संपलाय आणि आजचा दिवस इथे संपलाय तर यावेळेस सामना जिंकलाय मैदानावरती विचार केला तर दापोटे संघाने तर चला ओमकार आपण शुभेच्छा द्यायचे दापोटे संघाला शुभेच्छा द्या आपण पुढच्या फेरीसाठी दापोटे संघाला शुभेच्छा द्या त्यावेळेस आजचा दिवस इथे संपतोय चौथ्या दिवस आजचा आपण बघितला अतिशय चांगलं नक्कीच पुढच्या सामन्यात तुम्ही दापोटे संघ तुमच्या शुभेच्छा द्यायचे कारण का नाईट रजनीमध्ये पुन्हा एकदा सामना असणार आहे मुरबी संघ मात्र पहिला सामना असणार आहे आजची चौथी रात्र वाकलनच्या मैदानावरती 3रा वर्ष त्या स्पर्धेचा आणि शुभेच्छा मात्र परंपरा उद्या मात्र अंतिम दिवस असणार आहे ही परंपरा हे स्टँडर्ड आहे डोंबिवली क्रिकेटचा कारण सध्या तुम्ही जेव्हा मात्र डोंबिवली क्रिकेटमध्ये बघाल तुम्हाला याच प्रकारचे चित्र तर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा ओमकार तर तुमचा रेमेंड्स आमच्याकडे सनग्लास राहिलाय तो आपण घेऊन जा प्लीज ओजी फर्स्ट कॉपी ओमकार आपण तेवढे घेऊन जा दुसऱ्या नक्कीच मॅन ऑफ द मॅच सामन्याचा ज्याने चांगलं क्रिकेट दाखवलं रितेश पाटील
डबल 9 चेंडू 32 धावांची खेळी केली. 1 षटक फेकला, 3 धावा कसे केल्या आणि 2 फलंदाज जरा मात्र आपल्याला रस्ता दाखवला. तर नक्कीच संपर्क आपण साधू आपण आमच्या नितेश आहे नक्की. नितेश बघितले तर बाहेर सुद्धा गेले होते खेळण्यासाठी. तर नितेश संपर्क साधू आपण नितेशशी. नितेश बेस्ट ऑफ लक, तुम्ही चांगला सामना जिंकला. तर सर्वात आधी प्रितेश स्पर्धेबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि त्याच्यानंतर विचार केला तर तुम्ही सामना सुद्धा जिंकलाय. सध्या त्याने थोडंसं मला उशीर लागला होता, हरकत नाहीये. सातत्याने मात्र पुढच्या तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच आम्हाला मान्यवर सदाशिव पाटील यांचे शुभ असते मात्र शेवटच्या सामन्याचे मात्र मॅन ऑफ द मॅच नक्कीच फोटो सेशन करायचं आपण. प्रितेश पाटील जबरदस्त क्रिकेटर यंगस्टार आहे. सातत्याने तर त्यांनी नेपाळचा दौरा सुद्धा केला होता, आम्हाला सांगितलं. नक्कीच बाकी तुम्ही 6 तारखेला रिपोर्टिंग करायची. आयोजक तुम्ही संपर्क साधा. तर आजचा दिवस संपल्या. सर्व प्रेक्षक वर्गांचा आम्हाला सहकार्य केला आजच्या दिवसामध्ये सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आमचे जेटीसीचे मेंबर सूरज मात्रे, नंतर शैलेश भोईर, त्याच्यानंतर आमचे कॅमेरामॅन